हॅलो, मी अमरज्योती खेडकर. आज मी तुम्हाला दाखवते, कधीही कुठच्या कार्यक्रमाला जायचं असेल आपल्याला किंवा अगदी पटापट साडी नेसायची असेल तर कधीही असा पदर करून घ्यायचा. आता पदर करून घेताना मी इथे 5 प्लेट घेतले आहेत. हे बघा, 1 2 3 4 आणि 5 हे 5 प्लेट मी घेतले आहेत. तुम्हाला 4 घ्यायचे आहेत, 5 घ्यायचे आहेत, 6 घ्यायचे आहेत, किती घ्यायचे आहेत त्याप्रमाणे हा पदर असा संपूर्ण करून त्याला अशा पिना लावून घ्यायच्या आहे. बघा, इथे एक पिन लावली आहे, इथे एक पिन लावली आहे आणि इथे एक पिन लावली आहे. असा मी पदर करून घेतला आहे संपूर्ण. आणि जो वरचा पदर येतो आपला, तो पदर थोडासा मोठा असला पाहिजे आतल्या पदरांपेक्षा. आता हे बघ, 1 2 3 4 आणि 5. आता ह्या ज्या आहे तर ह्याच्या वरचा हा पदर आहे, हा वरचा हा मोठा आहे. हा सगळे आतमध्ये आहेत, त्याला एवढा मी मोठा ठेवला आहे. त्याच्यामुळे आतल्या प्लेट बाहेर दिसत नाहीत. वरचा पदर जो काठ असतो वरचा जो, तो असा सरळच्या सरळ दिसतो. त्यामुळे असा पदर तुम्ही काढून त्याला चक्क इस्त्री मारून घ्या. म्हणजे मग त्याचे बॉर्डर जी असते ती सहसा सिल्कच्या साड्यांची कशी थोडीशी कडक असते, त्यामुळे इस्त्री मारल्यामुळे ती अशीच्या अशी राहील. आणि मग थोडीशी कुठेतरी असा तुम्हाला नेसायच्या आधी करून घ्या. जर सकाळी जायचं असेल तर आदल्या दिवशी करा, म्हणजे आणि असा अख्खाच्या अख्खा पदर कुठे राहील असा हँगरला अडकवून बाकीच्या साडीची घडी घालून किंवा एखाद्या दिवाणवर वगैरे पसरवून ठेवा असा. म्हणजे मग तो सकाळी फक्त आपला हा पदर घ्यायचा, साडी नेसायची, हा पदर घ्यायचा. पदर जेवढा तुम्हाला लांब पाहिजे तेवढा काढायचा आणि नंतर त्याला पिनअप करायचं आणि मग ह्या उरलेल्या पिना आहेत त्या काढून टाकायच्या. म्हणजे पदर पटकन तुम्हाला पिनअप करता येतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.